चेन्नईच्या समुद्रामध्ये महाराष्ट्रातल्या मुलीचा बुडून मृत्यू झालेला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या वरठी गावच्या मयुरी चौधरी हिचा मृत्यू झालेला आहे। सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना आलेल्या लाटेमध्ये ती वाहून गेलेली आहे। तर जय पाटील नावाचा विद्यार्थी हा अजूनही बेपत्ता आहे। 26 पैकी 3 मुलं ही समुद्राच्या पाण्यामध्ये उतरलेली होती। राज केदारी नावाच्या तिसऱ्या मुलाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। कॉग्निझंट या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी हे 26 विद्यार्थी गेलेले होते। तर पदुच्चेरी रोडवरच्या बीचवरती फिरायला गेलेले असताना ही दुर्घटना घडलेली आहे। जय पाटील याचे नातेवाईक आता चेन्नईला पोहोचलेले आहेत। तर मयुरी चौधरीचे नातेवाईक हे सुद्धा नागपूरहून चेन्नईसाठी रवाना झालेले आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना म्हणावी लागेल। नेमकी कधीची ही घटना आहे आणि जय पाटील हा सध्या बेपत्ता आहे, त्याचं शोधकार्य नेमकं कसं सुरू आहे? एकूणच कालची ही सगळी घटना म्हणावं लागणार आहे। काल सुट्टी होती आणि त्यामुळेच एका IT कंपनीसाठी इंटर्नशिपसाठी ही गेलेली सगळी मुलं होती। एकूण पुदुचेरी मधल्याच एका बीचवर ही सगळी घटना घडल्याचं कळतं आहे। मात्र चेन्नई येथल्या महाराष्ट्रातील ही जी काही विद्यार्थी होती, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस हे मदत कार्यासाठी वर देखरेख देखील ठेवून असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। 26 पैकी जवळपास 3 विद्यार्थी हे पाण्यात उतरले होते आणि यातल्या नागपूरच्या मयुरी यांचा मृत्यू झालाय। तर जय पाटील यांचा शोध अद्यापही लागलेला नाही आहे। राज केदारी यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। एकूणच तामिळनाडू सरकारनं विनंती देखील मुख्यमंत्री नक्कीच, त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।